मंडळी नमस्कार. मराठवाडा एका अस्वस्थ स्थितीमधून जातोय. मराठवाड्यामध्ये एकूणच वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्लीपर सेल आणि त्याही भयंकर कृत्य करणाऱ्या स्लीपर सेल कार्यरत आहेत. मराठवाडा या सगळ्या उग्रवादी विचारांचा केंद्रबिंदू बनतोय का यावर विचार करण्याची गरज मराठवाड्यातील मंडळींनी आलेली आहे. मंडळी मग ती कोणतीही व्यक्ती असो, ती इस्लामिक दहशतवादाकडची असो, ती हिंदू दहशतवादाकडची असो किंवा अजून कोणत्या दहशतवादाकडची असो, ही सगळी मंडळी मराठवाड्यात वावरतायत, मराठवाड्यातली आहे, हा खरा चिंतेचा विषय आहे. जबीउद्दीन अन्सारी, फैयाज काटजी यासारख्या मंडळींनी बीड, उदगीर, औरंगाबाद या ठिकाणी आपली पाळंमुळं रोवली आणि एक चिंतेचा विषय जगासमोर आला. खरं तर अशा स्वरूपाची दहशतवादी कृत्य ही नेहमीच या परिसराला बदनाम करत असतात किंवा धोक्यामध्ये टाकत असतात. आता सनातनच्या निमित्तानं एक स्लीपर सेल मराठवाड्यात कार्यरत आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होऊ लागलेला आहे. खरं तर सनातन सारखी संस्था ही एका विचारधारेनं चालू झाली, हिंदुत्ववादी विचारधारेनं पेटलेली होती आणि ती पेटलेली संस्था पेटवायचं काम करते आहे का हाही प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण होतो आहे. जेवढ्या ताकदीनं किंवा जेवढ्या उत्स्फूर्ततेनं मुस्लिम दहशतवाद्यांविषयी लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, तेवढीच माहिती या स्वरूपातल्या सनातन सारख्या संस्थेविषयी किंवा वस्तुस्थिती काय आहे ते सांगणं आवश्यक आहे. मंडळी, नुकतीच झारखंडमध्ये एका मुलाला अटक झाली. मुलाला म्हणण्यापेक्षा एका मध्यमवर्गीय माणसाला अटक झाली. तो वेगवेगळ्या नावाने वावरत होता आणि झारखंडमधल्या धनाबादमध्ये त्याला अटक झाल्यावरती पुन्हा एकदा औरंगाबाद आणि औरंगाबादचा परिसर चर्चेमध्ये आला. कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे. आणि याआधी गौरी लंकेश काय किंवा आपल्या पुण्यामध्ये झालेली दाभोलकरांची हत्या काय किंवा कोल्हापुरात झालेली घटना काय, या सगळ्या घटनेचा संदर्भ सनातनशी येऊ लागला आणि सनातनचे साधक, सनातनचे कार्यकर्ते याच्यामध्ये अडकलेले आहेत अशी चर्चा सुरू झाली. आता देवडीकरला अटक झाल्यानंतर ही चर्चा पुन्हा एकदा समोर आलेली आहे किंवा जास्त वेगाने सुरू झालेली आहे. म्हणजे कोण आहे हा देवडीकर? याला धनबादमध्ये अटक झाल्यावरती याच्या गावाची चर्चा वेगवेगळ्या स्वरूपात कशी होऊ लागली आणि माध्यमांच्या मधून जी माहिती येते आहे ती कितपत खरी आहे? जसं जबीउद्दीनच्या विषयामध्ये झालं, बीडचा जबीउद्दीनचं पूर्ण नाव सय्यद जबीउद्दीन सय्यद जकीउद्दीन असं होतं आणि ते पुढे जबीउद्दीन अन्सारी असं समोर आलं. हा अन्सारी होता का की सय्यद जबीउद्दीन सय्यद जकीउद्दीन होता? ही नावं जाणीवपूर्वक बदलल्या गेली की आणखी काही कारणं याच्या पाठीमागं होती? या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे. देवडीकरच्या विषयामध्ये असंच होत आहे. देवडीकरनी आपली वेगवेगळी नावं बदलली. कधी तो मुरली म्हणून समोर आला, कधी तो सोल्जर म्हणून समोर आला, तर कधी त्याचं नाव राजेश सांगितलं गेलं. हा राजेश सोल्जर मुळात ऋषिकेश या नावाचा आहे. हा कुठला आहे? याचा परिवार काय करतो? तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात्रापोत्रा या गावातला त्याचं मूळ कुटुंब. सात्रापोत्र्यातल्या दत्त मंदिराचे अर्चक असलेल्या देवडीकरांच्या घरातल्या भास्कररावांचा हा एक पुत्र. भास्कररावाला दोन मुलं, एक ऋषिकेश आणि दुसरा द्वारकानाथ. द्वारकानाथ आपलं साधं सरळ आयुष्य पुण्यामध्ये एका IT सेक्टरमध्ये काम करून जगतोय. खरं तर या कुटुंबाला ही माहितीच मुळात धक्कादायक आहे, त्यांना अस्वस्थ करणारी आहे. भास्कररावांच्या कुटुंबातल्या या दोन मुलांच्या सह भास्कररावांचं स्थलांतर कळंबमध्ये कसबा पेठेत झालं. भास्कररावांचा मूळ व्यवसाय टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटचा. कसबा पेठेत मुळात भरपूर वकील राहतात आणि या वकिलांचीच कामं भास्कररावांना पुरायची. टाईपरायटिंगची कामं करून आणि टाईपरायटिंगचं इन्स्टिट्यूट चालवून भास्करराव आपल्या कुटुंबाची सुखात गुजराण करत होते. दोन्ही मुलं शिकली आणि बाहेर पडली. कालोघात टाईपरायटिंगचा व्यवसाय सुद्धा बंद झाला, कारण टाईपरायटर हे मशीनच मुळात कालबाह्य होत गेलं.
भास्कररावांची मुलं स्थलांतरित झाल्यानंतर ऋषिकेश औरंगाबादला येऊन राहिला आणि औरंगाबादला आल्यावर त्यानं BScच्या क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पुढे तो अनेक व्यवसाय करू लागला, पतंजलीचं दुकान चालवू लागला. ही सगळी माहिती आलेलीच आहे. पण तो काही काळ नागेश्वरवाडीमध्ये वास्तव्याला होता. या नागेश्वरवाडीतल्या वास्तव्याच्या काळात तो BScचे क्लासेस घेत होता. संध्याकाळच्या वेळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 अशा 3 वर्ग त्याचे चालायचे आणि त्याच्या क्लासेसला बऱ्यापैकी संख्या होती. आणि याच काळात ऋषिकेश देवडीकरच्या, म्हणजे मुरलीच्या, म्हणजे राजेशच्या, म्हणजे सोल्जरच्या क्लासेसची संख्या देखील उत्तम होती. एकेका वर्गात 20-30 मुलं सहज असायची. 70-80 मुलांना तो शिकवायचा. म्हणजे त्याचं उत्पन्नही बरं होतं. या ऋषिकेशचं लग्न झालेलं आहे, त्यालाही 2 लेकरं आहेत आणि हा आपल्या लेकरासहित कुटुंबाची गुजराण उत्तम पद्धतीने करायचा. याच काळात त्याचा संपर्क आला तो सनातनशी आणि तो सनातनचा साधक बनला. ते 23%, 53% अशी साधना करत करत त्यानं आपलं उत्कर्ष साधत गेला त्या संस्थेमधला. आणि याच काळात त्याची त्या परिसरातल्या काही मुलांची ओळख पण झाली. या मुलांच्या करवी सनातनची पुस्तकं विक्री करणे, त्या विक्रीचे त्याच्यावर त्यांना उत्पन्न चांगलं देणे, ही सुद्धा कामं तो करू लागला. म्हणजे गंमत अशी होती की उस्मानाबाद किंवा अन्य भागातून, नांदेड भागातून जी काही मंडळी पुण्यात शिकण्यासाठी येत होती, खास करून सरस्वती भुवनला किंवा MP लॉ कॉलेजला, ही जी काही मुलं शिकण्यासाठी येत होती, ही शिकण्यासाठी येणारी मुलं त्याच परिसरामध्ये जेवण किंवा सकाळचा नाश्ता करत होती. सकाळचा नाश्ता अर्थात त्या ठिकाणच्या प्रसिद्ध असलेल्या बुवाच्या हॉटेलात व्हायचा. बुवा पोहे, उपीट हे छोटे छोटेसे पदार्थ सकाळच्या वेळी मुलांना उपलब्ध करून द्यायचे. या बुवांची आणि ऋषिकेशची ओळख उत्तम होती. आता हे बुवा काही ओळखीची माणसं सापडली की देवडीकर सोबत त्या मुलांचा संबंध जोडून द्यायचे आणि देवडीकर देखील या शिकणाऱ्या मुलांना सनातनची पुस्तकं विकायला लावून एक उत्पन्नाचं साधन निर्माण करून देत होता. येथील काही मुलं सनातनच्या मार्गाला लागायची, तर काही आपलं पैसे उत्पन्न मिळवून घेऊन बाजूला सरकायची. याच देवडीकरकडून अशा अनेक मुलांचा सनातनच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वापर झाला. भविष्यात अनेक मुलं जोडल्या गेलेली होती आणि सनातनची एक खासियत आहे की सनातन आपल्या विचाराच्या विरोधी लोकांना असुर, दैत्य या प्रकारात संबोधतो. तसं याचंही असायचं. दैत्यांना शिक्षा काय, तर त्यांचं योगक्षेम वाहम्यम करणे. आता योगक्षेम वाहम्यम या शब्दाचा अनेक अर्थ घेता येतात. योगक्षेम म्हणजे सगळं कुशल करणे आणि अशा असुरांना योगक्षेम करणे म्हणजे त्यांची असुरी वृत्ती संपवणे. आता वृत्ती संपवणे की व्यक्ती संपवणे हे सनातन उत्तम पद्धतीने सांगू शकेल, पण ही अशा स्वरूपाची कोड लँग्वेज चालायची. आणि हाच पुढे या कृत्यामध्ये सहभागी होत 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 भयंकर कृत्यात सहभागी होऊ लागला असा पोलिसांचा दावा आहे. आता पोलिसांचा हा दावा कितपत खरा, कितपत पोलिसांना यातील इन्फॉर्मेशन आहे किंवा ही किती खरी आहे, या सगळ्यांचा विचार होणं बाकी आहे. मंडळी, या लोकांचा सहभाग असेल की नसेल, ही लोक खरंच दहशतवादी असतील का, ही अशा खून प्रकरणात सहभागी असतील का, या प्रश्नाचा उलगडा काळ आणि कायदा करणार आहे. पण या सगळ्यामध्ये एक चिंताजनक विषय वाटतो, तो म्हणजे अशा स्वरूपाच्या स्लीपर सेल मराठवाड्यात कार्यरत असतील आणि त्यांचा वापर अशा हिंसक घटनांसाठी होत असेल, तर मग मात्र मराठवाड्यातील जनतेला सावध व्हावं लागेल एवढं नक्की आहे. मंडळी, ही सावधानता तर बाळगाच बाळगा, पण ही माहिती कशी वाटली ते देखील नक्की कळवा. शेवटी एक विनंती आहे, अनालायझरच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण यापुढची माहिती त्यातूनच